ऐसे म्हणितले देवे, ते बोले एके सांगावे. परिपाकला हे उपसाहावे, तुम्ही मज म्हणाल हिरवे चारी गुरु. विसरे मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू. गगनी भरे तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती. फावलिया रसवृत्ती, वाहविला मती आकळेना. तरी तैसे नोहे अवधारा, कारण असे विस्तारा. एरहवी पदतरी अक्षरा, तिहिंचेची अहिंसा म्हणता थोडी. परितेची होय जी उघडी, जय लोटिजती कोडी. मतांचिया एरहवी प्राप्ते मतांतरे, थातंबूनी आंग भरे. बोली जैल तेन सरे, तुम्हा पाशी. रत्नपारखियांच्या गावी, जाईल गंडकी तरी सोडावी. काश्मीरी न करावी मिडगण जेवी. कायसा वासुकापुरा, मंद जेथ अवधारा. पिठाचा विकरा, तिये साते. म्हणून ये सभे, बोलकेपणाचे निक्षोभे. लागसरन लभे, बोला प्रभू. सामान्या आणि विशेषा, सकळे कीजेल देखा. तरी कानाचे या मुखा, कडे न्याल ना तुम्ही. ज्ञानदेवांनी आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाले, श्रोते हो, भगवंताने अहिंसेसंबंधी जे म्हटले ते मी वास्तविक एका शब्दातच सांगायला हवे होते, परंतु मी खूप विस्तारपूर्वक बोलत राहिलो. निरूपण करताना माझे थोडे भानच सुटले. आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा करावी. तुम्ही म्हणाल की हिरवागार चारा समोर दिसला की गुरे जशी पाठीमागले मुक्कामाचे ठिकाण विसरतात आणि पुढे धाव घेतात, किंवा वाऱ्यावर स्वार होऊन पाखरू उडायला लागले की पुढे भरकटत जाते, त्याप्रमाणे भगवंताने अर्जुनाशी जो संवाद साधला त्या कृष्ण उक्तीवर बोलताना माझ्या मनी प्रेम दाटून आले. भगवंताच्या रसाळ बोलण्यावर बोलताना माझी मती वर्णनाच्या लाटेवर स्वार झाली आणि मी त्या रसाळ वर्णनशैलीत वाहत गेलो. तरी मला जरा समजून घ्या, माझे बोलणे थोडे ऐकून घ्या. मी उगीचच वाहत गेलो असे नाही, तसा तो प्रकार नाही. अहिंसेविषयी विस्ताराने बोलायला तसे कारण सुद्धा आहे. एरवी अहिंसा हा शब्द तर केवळ 3 अक्षरांनीच व्यापलेला आहे, हे मला ठाऊक आहे. अहिंसा तर तसा छोटासा शब्द आहे, केवळ 3च अक्षरे त्यात ओवली गेली आहेत. परंतु जेव्हा कोट्यवधी मतांचे वेध घेतले जातात तेव्हाच ती स्पष्ट होते. एरवी ओघाने चालेली मतमतांतरे थोपवून मी काही विद्वत्ता प्रचुर तुमच्यासमोर बोलायला गेलो तर ते तुमच्यापाशी चालणार नाही. रत्नपारख्यांच्या गावामध्ये आपल्याजवळचा साधा चकाकणारा पाषाण जर घेऊन गेलो तर तो कधीतरी तेथे विकता येईल काय? प्रत्यक्ष विद्यादेवता असलेल्या सरस्वतीची खोटी आणि वरवरची स्तुती करून कधीतरी चालेल काय? ज्या सुगंधाच्या बाजारात कापराचा गंध देखील थोडा मंद आहे असे सांगितले जाते, त्या बाजारात पिठाची वडी कशी काय खपवता येईल? म्हणून श्रोते हो, केवळ वक्तृत्वाच्या आवेगावर स्वार होऊन सुंदर बोलण्याच्या नादात मी तुम्हाला जिंकू शकणार नाही. तुमची माझ्या वक्तृत्वाला पसंती मिळणार नाही हे मला ठाऊक आहे. अहिंसेविषयी मी जर मते प्रगट केली आणि अहिंसेचे सामान्य लक्षण आणि विशेष लक्षण या संदर्भात नीट अभ्यासपूर्ण परामर्श घेतला नाही, विचारांची भेसळ केली, तर तुम्ही माझे बोलणे तुमच्या श्रवणरूपी मुखाकडे नेणार सुद्धा नाही. शंकेचे निगदळे, जय शुद्ध प्रमेय माईळे. तै मागुता पाऊली पळे, अवधान येते. का करुणी बाबुळीयेची बुंथी, जळे जिये ठाती. तयांची वास पाहती, हसुकाई. का अभ्रा पैली कडे,
जै येत चांदणे कोडे, तै चकोरे चांचुवडे उचलितीना. तैसे तुम्ही वासन पाहाल, ग्रंथुने घा वरिकोपाल. जरी निर्विवाद न व्हैल निरूपण, न बुझाविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी, आणि माझे तव आघवे ग्रथन येणेचे भावे. जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा, एरवी तरी साचोकारे. तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणून गीता जीवसरे धरिली मिया. जे आपुले सर्वस्व द्याल, मग येते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथु नव्हे बोल साचची हे, का सर्वस्वाचा लोभ धरा. बोलीचा अभेरू करा, तरी गीते मज अवधारा. एकची गती किंबहुना मज, तुमची या कृपा काज. तिये लागी व्याज ग्रंथाचे केले, तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून जी मतांगे बोलो गेलो. श्रोते हो, आपण जेव्हा एखादा शुद्ध विचार, अप्रतिम सिद्धांत सांगत असतो, अशा वेळी त्या विचाराला जर शंकेने एकदम ग्रासले, तर एकाग्र झालेले अवधान, मनामध्ये रोवलेले चित्त माघारा वळते. ज्या तलावाच्या पाण्यावर शेवाळ साचते आणि हिरव्या रंगाचे पांघरून जेव्हा पाण्यावर पंथरले जाते, तेव्हा त्या पाण्याकडे पांढरे शुभ्र हंस कधी ढुंकून तरी पाहतील काय? आकाशातले चांदणे अभ्रांनी झाकले गेल्यामुळे धूसर झाले, तर त्या धूसर चांदण्याचे प्राशन करण्यासाठी चकोर पक्षी कधीतरी आपली चोच आकाशाच्या दिशेने उचलील काय? त्याप्रमाणे श्रोते हो, माझे हे गीताभाष्य, हे निरूपण निर्विवाद सत्याकडे झुकणारे नसेल, तर तुम्ही माझे भाष्य ऐकणार नाही, की निरूपणाकडे लक्ष केंद्रित करणार नाही. तुम्ही ह्या गीताभाष्याचा ग्रंथ हाती सुद्धा घेणार नाही. उलट तुम्ही माझ्यावर रागवाल. या माझ्या निरूपणात मतमतांतरांचा मेळ जर मी घातला नाही, होत असलेल्या आक्षेपांचे जर खंडन केले नाही, तर माझे हे विवेचन तुम्हाला गोड वाटणार नाही. तुमच्यात आणि माझ्यात मग वैचारिक सेतू बांधला जाणार नाही. आपण सर्वजण एक रस होणार नाही. आणि हा जो गीताभाष्यावर आधारित ग्रंथ मी निर्माण करीत आहे, त्या पाठीमागे काही निश्चित हेतू आहे. तुम्ही सर्व संत सज्जनांनी या ग्रंथाच्या सन्मुख व्हावे, ही माझी आंतरिक इच्छा आहे. ती सफल व्हावी असे मला आतूनच वाटते. अगदी सत्य सांगायचे तर तुम्ही सर्व संत सज्जन या गीतेचे सोयरे आहात, हे मला ठाऊक आहे. आणि हे मला ठाऊक झाल्यामुळे मी गीतेला आणि गीतार्थाला हृदयाशी घट्ट धरले आहे. श्रोते हो, गीता ग्रंथ ही आपली बहुमूल्य हृदय ठेव माझ्याकडे आपण ठेव म्हणून ठेवलीत. तुम्ही तुमचे संपूर्ण अवधान माझ्याकडे देणे, हीच त्याची किंमत देऊन हा ग्रंथ आपण माझ्याकडून सोडवून न्याल, याची मला खात्री आहे. म्हणून गीता ही काही केवळ ठेव नाही, तर तो एक सर्वोत्तम तारण ग्रंथ आहे. जे तारण तुम्ही माझ्याकडे ठेवले आहे, किंवा तुम्ही सर्वस्वाचा लोभ धराल आणि जी गीता ग्रंथरूपी ठेव तुम्ही माझ्याकडे तारण म्हणून ठेवली आहे, त्या तारणाविषयी तुम्ही उदास व्हाल, तर लक्षात ठेवा की गीतेची आणि माझी अवस्था एकच होईल. आम्ही दोघेही कायमचे उपेक्षित राहू. तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की तुमच्या कृपेचा अखंड वर्षाव माझ्यावर व्हावा, तुमचे आशीर्वाद लाभावेत, म्हणून तर गीता ग्रंथाचे निमित्त करून तुमच्याशी मी संवाद साधतो आहे. तरी तुमच्यासारख्या रसिकांना आवडेल, पसंत पडेल असे निरूपण करणे मला प्राप्त कर्तव्यासारखे वाटते. म्हणून तर अहिंसेच्या निमित्ताने मी विविध मतांचा विस्तार केला. विविध अंगाने मी अहिंसेवर बोललो. तम कथेसी पसरू जाहला, श्लोकार्थ दूरी गेला. की जो क्षमाया बोला अपत्यामज, आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू.
ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. का समचोरा चुकविता दिवस लागलिया माता. कोपावे की जीविता जिताणे की जे. पर्यावरील हे नव्हे तुम्ही उपसाहिले तेची बरवे. आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे. श्रोते हो, निरूपण करताना माझ्या हातून एक अपराध अनवधानाने घडला. माझ्या हातून गीतार्थ पसरत गेला. श्लोकांचा अर्थ दूर राहिला. तुम्ही माझे मायबाप आहात आणि मी तुमचे लाडके लेकरू आहे. तुम्ही या तुमच्या लेकराला क्षमा करा. जेवताना घेतलेल्या घासात खडा आला तर तो खडा काढून टाकताना कधी कधी विलंब लागतो. तो खूप वेळेला अटळ असतो, परंतु दोष तो मानू नये. घासातला खडा हा काढून टाकावाच लागतो. प्रवास करताना चोराची भेट झाली व त्याला चुकवताना काही वेळ गेला तर घरी परतायला खूप उशीर झाला म्हणून आईने लेकराला रागवावे का? की लेकरू सुरक्षित परत घरी आले म्हणून त्याची दृष्ट काढावी? आतापर्यंत मी जे पाल्हाळ लावले असे जर तुम्हाला वाटले असेल तर ते तसे नव्हते. केवळ समर्थन करावे म्हणून मी हे दृष्टांत दिले नाहीत. तुम्ही मला क्षमा केलीत हे उत्तम झाले. आता आपण जरा लक्ष द्यावे. भगवंत अर्जुनाला काय म्हणाले ते ऐका.